गोपाळ गोपाळ भाऊ. हे आपल्या राज्यात काय चाललं आहे मंत्री? उत्तर द्या मला. आणि जर उत्तर देता येत नसेल तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव नाही असं समजेन मी. बघताय काय? निघा आता. सोडणार नाही, कोणालाही सोडणार नाही. एकेकाला बघून घेणार. सगळी चूक फक्त मंत्र्याचीच असते काय? आणि गोपाल भाऊ धुतल्या तांदळाचा आहे की काय? यावेळी तर मी असा काही सापळा रचणार की गोपाळ भाऊ काय, राजवाड्यातील पूजा रोखण्यापासून मला कोणीही अडवू शकणार नाही. देवीच्या चेहऱ्यावर किती सुंदर तेज आला आहे बघा. अगदी बरोबर बोललात महाराज. अगदी जिवंत रूप आहे असंच वाटतं. महाराज, सिंह पाहिलाय का तुम्ही? सिंहाला पाहून असं वाटतं की आता बाहेर उडी मारून आपल्याला एका झटक्यात खाऊन टाकेल, एवढा जिवंत वाटतो तो. अगदी बरोबर बोलताय सेनापती. पण काय महाराज? मी त्या राक्षसाबद्दल विचार करत होतो. काय झालं? महाराजांना राक्षस आवडला नाही का? नाही 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 नाही, आवडी निवडीचा तर प्रश्नच नाहीये. तुझ्या कलेबद्दल आणि मूर्तीबद्दल काही शंकाच नाहीये माझ्या मनात. मी तर विचार करतोय की या राक्षसाच्या तोंडाऐवजी आपल्या मंत्र्याचं तोंड लावलं असतं तर हा राक्षस अजून जास्त जिवंत वाटला असतं की नाही? अगदी बरोबर बोलताय महाराज. पण त्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्रिशूल नाही तर माझी बुद्धिमत्ताच पुरेशी आहे. यावेळी तर माझ्याकडे पूजेसाठी फक्त 4च साड्या आहेत. मला सांगा ना, मी दसऱ्याच्या दिवशी कोणती साडी घालू? अरे तुझ्यासाठी तरी आपण 4 साड्या घेतल्या आहेत, पण माझी अवस्था तर बघ. माझ्यासाठी साधा रुमाल सुद्धा घेतला नाही. अरे देवा, काय म्हणताय हे तुम्ही? यावेळी पूजेला महाराजांनी तुम्हाला काहीच भेटवस्तू दिली नाही का? हो, दिली तर आहे. खरंच? काय हो, महाराजांनी तुम्हाला काय भेटवस्तू दिलीये? का तुला माहित नाही का? अगं, शिक्षा दिली आहे मला. पण मी सुद्धा त्यांना सोडणार नाही. राजवाड्यातली पूजा थांबवणार आहे मी. कोणती भन्नाट कल्पना आहे हो? जरा मला पण सांगाल का? चल, उशीर होतोय, निघतो मी आता. बोटा घोटाला सोबत घेऊन जातो. अहो, पण माझ्या साडीचं काय? अरे, गेली सुद्धा. नीट ऐका, अगदी मुळापासून कापून टाका. या कृष्णनगरात जेवढी पण केळीची झाडं आहेत सगळी कापून टाका. ही इतकी उठाठे कशासाठी मंत्रीजी? तुम्हाला तर माहितीच आहे की दुर्गा पूजेच्या वेळी गणेश पूजनासाठी केळीची झाडं लागतात. केळीच्या झाडाची पूजा उद्या सकाळी आहे. आज रात्री पहाटेपर्यंत या राज्यात जेवढी पण केळीची झाडं आहेत ती कापून संपवून टाका. तुम्हाला कळतंय ना? जेव्हा महाराजांना कळेल राज्यात एकही झाड शिल्लक राहिलेलं नाहीये तर पूजा कशी होणार? लक्षात ठेवा, ही गोष्ट कुणालाच कळता कामा नये. आता बघूया कशी होते पूजा. जबरदस्त कट रचलाय मंत्रीजी तुम्ही. चला चला, बडबड कमी करा आणि कामाला लागा. लक्षात ठेवा, एकही केळीचं झाड राहता कामा नये. आता या झाडांचं काय करायचं मंत्रीजी? घराच्या मागच्या अंगणात खूप मोठी जागा आहे.
तिथे ही झाडं लपवून ठेवा. अशी लपवाकी कोणाला दिसता कामा नये. महाराज महाराज उठा उठा महाराज, अनर्थ झालाय अनर्थ. महाराज महाराज. काय 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 झालंय तरी? काय काय झालंय? काय अनर्थ झालाय पुरोहित? महाराज आज महासप्तमी आहे. अच्छा, एवढंच ना? हे सांगण्यासाठी तुम्ही मोठ्याने आरडाओरडा करून सकाळी सकाळी मला झोपेतून उठवलं? नाही नाही महाराज, असं अजिबात नाहीये. प्रथेनुसार केळीच्या झाडाची आज वस्त्रालंकार घालून पूजा करायची असते असं शास्त्र सांगतं. पण आश्चर्य असे की पूर्ण कृष्णनगर चाळून शोधून काढलं तरीही एकही केळीचं झाड शोधून सापडलं नाही महाराज. काय म्हणताय पुरोहितजी? आपल्या पूर्ण राज्यात केळीचं एकही झाड शाबूत सापडलं नाही? नाही नाही नाही, हे कसं काय शक्य आहे? नाही नाही महाराज, पण कोणीतरी रात्रीच्या वेळी आपल्या कृष्णनगर राज्यातील सगळीच्या सगळी केळीची झाडं मुळासकट कापून नेली आहेत आणि आज दुपारपर्यंत केळीच्या झाडाच्या पूजेची वेळ निघून जाईल. हो महाराज, अमंगल, घोर अमंगल, राज्य अमंगलाच्या सावटाखाली येणार महाराज. अरे देवा परमेश्वरा, वाचव रे. आता काय होणार? राजपुरोहितांना राजवाड्याच्या दिशेने धावत येताना पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मी विचार केला ते अगदी बरोबरच होतं. काय झालं महाराज? मलाही थोडी कल्पना द्या ना. कदाचित मी देखील आपल्याला काहीतरी उपाय सुचवू शकतो. सांगतो गोपाळ भाऊ, सांगतो. काल रात्री ना संपूर्ण कृष्णनगर राज्यात जेवढी पण केळीची झाडं होती ती कुणीतरी मुळासकट कापून नेली आहेत. आता काय करावं ते काही सुचत नाहीये. आणि दुपारपर्यंत केळीच्या झाडाच्या पूजेची वेळ निघून जाईल आणि आता पूजा होऊ शकणार नाही. आता कुठे मिळतील केळीची झाडं? तूच सांग. पूजा कशी काय सुरू होणार? हे कारस्थान मंत्रीजींनी तर नाही केलं ना. बघूया तरी काय करू शकतो ते. काय झालं गोपाळ? आता यावर ताबडतोब काहीतरी चांगला उपाय सांग बरं. पूजा तर होणारच महाराज, होणारच. म्हणजे राजवाड्यात पूजा ही होणारच. गोपाळ भाऊ असताना कोणीही पूजा थांबवू शकत नाही. पण महाराज. अरे आता पण कशाला? नाही, त्याचं काय आहे म्हणजे ते मला म्हणायचं होतं की आता मी घरी जातोय ना तर बायको रागवेल माझी महाराज. का? कशाला? कशासाठी? काय सांगू तुम्हाला? आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे. आता तुम्हीच सांगा महाराज. मी काय ते नाही 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 नाही, आता तुला काहीच बोलायची गरज नाहीये. माझ्या व्यवस्थित लक्षात आलं. हे घे, यात 100 स्वर्ण मुद्रा आहेत. मी सगळ्या तुला देऊन टाकल्यात. यातून तुला पाहिजे तेवढ्या खर्च कर. पण वेळेच्या आत केळीचं झाड आणून दे आणि पूजा मात्र थांबू देऊ नकोस. मला लगेच या अडचणीतून बाहेर काढ. तुमचं काम झालंच म्हणून समजा. अरे अरे अरे, थांबा थांबा थांबा, जरा थांबा ना. अरे या प्राण्यांना असं काहीही खायला देऊ नका. अरे हे काय बोलताय गोपाळ भाऊ? अरे मुकुंद भाऊ, इतक्या हत्तींपैकी सर्वात जास्त खादाड हत्ती कोण आहे हे जरा मला सांगशील का तू? खादड? सगळेच हत्ती जास्त खादड आहेत, पण हा हत्ती त्या सर्वांपेक्षा जरा जास्तच खातो. अच्छा, तर मग या हत्तीला सोडून इतर सर्वांना तू आता खायला दे. मग या उपाशी हत्तीवर आपण दोघेही बसून राज्याच्या भटकंतीला जाऊया. लवकर कर हा, जरा पटापटावर, पटकन. चल 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 चल, हुश हुश. अरे काय झालं मुकुंद भाऊ? हा हत्ती का थांबला बरं? कदाचित त्याला जेवणाचा वास आला असावा गोपाळ भाऊ. जर त्याला जेवणाचा वास आला की तो जागेवरच थांबतो. काय बोलताय काय? याचा अर्थ माझी युक्ती आता काम करते. कोणती युक्ती गोपाळ भाऊ? आता काही बोलू नकोस, काहीच बोलू नको. आता फक्त तू बघत राहा.
पाहिली का या मंत्र्याची शक्कल? ह्या वर्षी आता राजवाड्यात दुर्गा पूजा कशी सुरू होते ते मी बघतोच. असं तुम्ही काय करणार आहात? केळीच्या झाडांची पूजा करण्याची वेळ संपल्यानंतर मी सगळी केळीची झाडं घरातून काढून टाकणार आहे. हे काय, मंत्रीजींच्या अंगणात इतकी सगळी केळीची झाड? बापरे, याची तर मी कल्पनाही करू शकत नाही. तर माझी शंका एकदम बरोबर होती. हे सगळं मंत्रीजींचंच काम आहे. महाराज, गोपाळ भाऊ हे काम करू शकतील. गोपाळ भाऊंनी एकदा ही काम करण्याची जबाबदारी घेतलीये तर ते नक्कीच केळीचं झाड आणतील राजपुरोहितजी. पण जर तो ते योग्य वेळी आणू शकला नाही तर हे सगळं कसं होणार सांगा. ते पहा महाराज. राजपुरोहितजी, तुम्ही पूजेची तयारी सुरू करा. हो हो हो, मी लगेच जातो. शाबास गोपाळ भाऊ, फारच छान. आज जर तू नसतास तर कुणास ठाऊक काय संकट आलं असतं. एक गोष्ट सांग बरं, तुला हे केळीचं झाड मिळालं तरी कुठून? आणि कुठून? आपल्या मंत्रीजींच्या घरातून महाराज. मंत्रीजींच्या घरात केळीचं झाड? यात आता आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे राणी साहेब? राजवाड्यातील पूजा थांबवण्यासाठी आपल्या मंत्रीजींनी हे नवीन षडयंत्र रचलं होतं आणि मी या षडयंत्राच्या भिंतीला तोफेच्या गोळ्याप्रमाणे बुद्धीच्या जोरावर भगदाड पाडलेला आहे. मंत्री, मी तुला सोडणार नाही, सांगून ठेवतोय. एकदा सापडू दे, मग त्याचे चांगलेच हातपाय सोलून काढतो मी. आधी पूजा चांगल्या तऱ्हेने संपन्न होऊ दे, त्यानंतर मी त्याची जिरवतो. नाही 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 नाही, पूजा चांगल्या तऱ्हेने शांतपणे संपन्न होईल असे आपले मंत्रीजी होऊच देणार नाहीत. मी ह्या मंत्रीजींना चांगल्या प्रकारे ओळखतो ना. काही गडबड केल्याशिवाय त्यांना खाल्लेलं जेवण काही केल्या पचतच नाही. आता पुढच्या काही दिवसांमध्ये मला कान डोळे हे उघडे ठेवावेच लागतील. असं गाफील राहून चालणार नाही. बायको, अगं ऐकतेस का? अगं बाहेर बाहेर ये जरा. बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय ते. ओहो, अरे वा, खूप सुंदर आहे हो. मला खूप आवडलं हं, कारण खूप खूप सुंदर आहे हे. ओ गोपाळ आजोबा, तुम्ही आमच्यासाठी काय आणलं? नाही रे बाळांनो, तुमच्यासाठी काहीच नाही आणलं. नाही हं, असं नाही चालणार ना गोपाळ आजोबा. पूजेमध्ये लहान लहान नातवंडांना सुद्धा तुम्ही काहीतरी दिलंच पाहिजे. अरे बाप रे बाप, जसे गोपाळ आजोबा तशी त्यांची नातवंड. ठीक आहे, तुमच्यासाठी आज बाजारात जातो मी. अरे वा, मज्जा येईल. गोपाळ आजोबा आम्हाला भेटवस्तू देतील. किती छान. बऱ्याच प्रयत्नानंतरही राजवाड्याची पूजा मी थांबवू शकलो नाही. पण मी काहीही झालं तरी हार मानणार नाही. म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळंच चांगलं. आता जे काही करायचंय ते शेवटच्या दिवशी करावं लागेल. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी? हो, राजवाड्याची मूर्ती गंगेत विसर्जन होते, पण यावेळी तसं होणार नाही. मंत्रीजी, तुम्ही पुन्हा काहीतरी नवीन खेळी आखली आहे का? मग ऐका, मग काय, आवडलं की नाही?
खूप आवडलं गोपाळ आजोबा, मला खूपच आवडलं. आम्हाला खूप आवडलं गोपाळ आजोबा. तुम्हाला सुद्धा मला काहीतरी द्यावं लागेल. आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो गोपाळ आजोबा? पण गोपाळ आजोबा, आम्ही सगळी लहान मुलं आहोत ना, आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय आहे सांगा बरं. आहे 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 खूप आहे तुमच्याकडे. तुम्हाला फक्त पहारा द्यायचा आहे. पहारा द्यायचा म्हणजे काय गोपाळ आजोबा? जोपर्यंत पूजा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला इकडून तिकडे पहारा द्यायचा आहे. जर काही संशयास्पद दिसलं तर मला येऊन लगेच सांगायचंय. समजलं का? काय रे बाळांनो? समजलं गोपाळ आजोबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही पाचही जण डोळ्यात तेल घालून सतत पहारा देऊ. फारच छान. चला चला आता राजवाड्यातली पूजा बघूया. चला आता सगळ्यांनी देवीच्या चरणावर आपल्या हाताने श्रद्धेने फुलं अर्पण करायची आहेत. गोपाळ भाऊ, बघता बघता अष्टमी ही संपली. आता तर फक्त 2च दिवस उरलेत महाराज. त्यानंतर ही दुर्गा माता परत स्वर्गात जाईल आणि पुन्हा 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. देव न करो, पण या 2 दिवसात या मंत्रीने काही विघ्न आणायला नको म्हणजे मिळवलं. नाही नाही महाराज, प्रश्नच येत नाही. या बाबतीत तुम्ही एकदम निश्चिंत राहा. गोपाळ आजोबांनी आपल्याला पहारा द्यायला सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे. चला एकदा जाऊन गोपाळ आजोबांना भेटूया. हो हो, चला चला. काय रे बाळांनो, मी तुम्हाला काही काम दिलंय ते लक्षात आहे ना? की पूजेच्या गडबडीमध्ये विसरलात सगळं? नाही नाही गोपाळ आजोबा, आम्हाला सगळं लक्षात आहे. मग सांगा पाहू. आम्ही येताना पाहिलं की त्या नदीमध्ये एकही होडी नव्हती, पण इतर दिवशी तिथे अनेक घोडे असतात गोपाळ आजोबा. तुम्ही अगदी बरोबर पाहिलंय ना. चला जाऊन बघूया एकदा. चादरीमध्ये लपलेली ही 3 डोकी, आणि ही 3 डोकी मी चांगलीच ओळखतो रे. बुलट्या, पळत जा आणि मला एक छिन्नी आणि हातोडी आणून दे. हो हो, लगेच जातो गोपाळ आजोबा. मंत्रीजींच्या या खेळीला मी यशस्वी होऊच देणार नाही. आज मंत्रीजींना असा धडा शिकवीन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. हे काय गोपाळ भाऊ, आता येतोयस? कुठे होतास तू? दुर्गा मातेच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. एका छोट्याशा कामामध्ये अडकलो होतो महाराज. ते काम संपवताना मला थोडा उशीर झाला. महाराज, आता आपल्याला उशीर न करता लवकर मूर्ती विसर्जनासाठी निघायलाच हवं. होय महाराज, मुहूर्तानुसार आता जास्त वेळ राहिलेला नाहीये महाराज. तर मग ठीक आहे, चला निघूया आपण. बोला दुर्गा मातेचा उदो उदो. पुढच्या वर्षी लवकर या. बोला दुर्गा मातेचा उदो उदो. सावकाश सावकाश. हळू हळू.
चला तर मग शेवट गोड तर सगळंच गोड. आता एकदा देवीच्या निरोपाचा विधी नीट पार पडला म्हणजे देव पावला समजा. अगदी बरोबर बोललात महाराज, अगदी बरोबर. जर गोपाळ भाऊ नसता तर यावेळची पूजा संपन्न होऊच शकली नसती. कशाही परिस्थितीत शेवट चांगला होऊ देणार नाही. हे काय मंत्री तू? हो महाराज, आता मी मूर्ती घेऊन चाललोय. यावेळी मी मूर्तीचे विसर्जन होऊ देणार नाही. हे काय करताय? जर मूर्ती विसर्जन झालं नाही तर पाप लागेल महाराज. हे मंत्री परत ये. मी सांगतोय परत ये. आम्हाला मूर्तीचं विसर्जन करू दे. स्वतःला काय समजतो गोपाळ भाऊ? हत्ती घेऊन माझं घर फोडशील आणि मी तुला सोडून देईन. अरे गोपाळ भाऊ, आता काय होणार आहे? काही होणार नाही महाराज. मंत्रीजींना जाऊ द्या तुम्ही. अरे हे काय बोलतोयस? मंत्रीजी बघा बघा, कोणीतरी आपल्या होडीत भोग पाडलाय. अरे देवा, सगळं संपलं. आता काय होणार? गोपाळ भाऊ तुम्ही गोपाळ भाऊ, तू खरंच अनमोल रत्न आहेस. वाचवा. अरे कोणीतरी वाचवा. महाराज वाचवा. आम्ही पुरतोय. वाचवा आम्हाला. कोणीतरी वाचवा. महाराज, आपल्या दुर्गा माते बरोबरच खरोखरच्या असुरांचंही विसर्जन होतंय. खरंच गोपाळ भाऊ, जर तू नसतास तर विसर्जन करणं अवघड झालं असतं. शेवटी शेवट गोड तर सगळं गोड. पुढच्या वर्षी महाराज, आता अशी चूक होणार नाही. मला वाचवा महाराज.